पाहतात विश्वजित म्हात्रे. श्रेयश, एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. चिरनेर प्रीमियर लीग पर्व पहिले निश्चितच अभिनव संघाने शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला आणि एक छान आयोजन आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. लहान मुलं जी मैदानामध्ये आहेत आपल्याला विनंती असेल आपण त्वरित मैदान सोडायचं आहे. पंचांना खास करून विनंती असेल की आपण इथे दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना वॉर्निंग करा, अन्यथा आपल्याला दिलेल्या मानधनामधून 10% रक्कम कपात केली जाईल. आंतरराष्ट्रीय नियमानुसार याची नोंद आपण घ्यायची. आपण टाइम अलर्ट करायचा आहे. संदीप पाटील आणि स्ट्राईक एंडला पंच आहेत ते प्रशांतजी माळी साहेब, निश्चितच अनुभवी पंच आपण पाहतोय. श्रेयश, हाऊ मेनी रन्स? 40-45 धावांचा आकडा माफक ठरू शकेल या मॅच मध्ये सेकंड इनिंग साठी? नक्कीच समाधान सर, 4 षटकांचा सामना केलाय. खरं तर मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. यस, त्याचबरोबर मोठीदेवीचे विद्यमान सरपंच, त्याचबरोबर मोठीदेवीकरांच्या मनातील सरपंच नेहमीच असतोय. असे खरं तर कार्यतत्पर हा सरपंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मोठीदेवीच्या विकासासाठी वारंवार झटणारे व्यक्तिमत्व, मोठीदेवी टेनिस क्रिकेटसाठी ज्यानं कैक मैदान सुसज्ज निर्माण केले. मोठीदेवीच्या क्रिकेटच्या उत्कर्षासाठी असे विद्यमान सरपंच आदरणीय सन्मान्य दीपक दादा भोर यांच्याकडून या अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ चिरनेर आयोजित चिरनेर प्रीमियर लीग 2024 साठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात. नकद राशी आहे 10,000ची. स्वप्नील 1 मिनिट, गाडी जाऊन मैदानामधून. श्रेयश, एक छान सामना. महाराष्ट्र केक संघाने बहुधा नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजीसाठी सानव वॉरियर्सला जेव्हा आमचा लाईव्ह ऑक्शन सोहळा झाला ना त्यावेळेला सानव वॉरियर्स एक कमजोर संघ वाटत होता, परंतु या कमजोर संघातनं ऋषी नारंगीकरच्या जोरावर या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. स्वप्नील म्हात्रे संघाचा संघ नायक, संघ मालक. इथे मात्र ऋषीला एक शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि त्या शॉर्ट पिच चेंडूला मात्र मिडॉनच्या वर्ण बाहेर फेकून दिला आणि षटकार येतो. श्रेयस, 6 धावा पहिल्या चेंडूवर. तर 4 षटकांचा सामना आहे. मी आयोजकांचा आभार का व्यक्त करतोय तर खरं तर 3 टीमने रिक्वेस्ट केली की इतकी मोठी स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे, 3 षटकांचा सामना नको आहे, 4 षटकांचा ठेवा. कारण 3 षटकांमध्ये एखाद्या टीमचं गेम ओपन होत नसतोय. एका टीम मध्ये 1-2 जर चांगले गोलंदाज असले तर समोरची टीम सहजरित्या कमजोर बनू शकते. यावेळेस दुसरा चेंडू अतिशय खोलवर फेकलेला. क्रिकेट विश्वातील ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला समजला जातोय तो ब्रह्मास्त्र फेकला जातोय. दुसरा चेंडू निर्धाव. एक डाव जणू काय ऋषी नारंगीकरचा तर दुसऱ्या बाजूला असणारा कर्णधार महाराष्ट्र केकचा. आणि श्रेयश, राजेंद्र भगत हे सुद्धा या टीमचे एक प्रतिनिधी आहेत. आपण पाहतो की शॉर्ट लेगला ते फिल्डिंग करतात. विकेट किपिंग मात्र प्रसाद करतोय. छान विकेट किपिंग. एक चांगला खेळाडू निश्चितच आमचे मित्र जगन्नाथ माया म्हात्रे, न्यू स्टार क्रिकेट क्लबला म्हणजे ज्यांच्याकडून क्रिकेटला जन्म दिला गेला असे जगन्नाथ माया म्हात्रे की ज्यानं 1985च्या एका टुर्नामेंट्समध्ये 152 धावांची नॉट आउट खेळी केली होती. निश्चितच निकेतन परदेशी हा सुद्धा या टीम मध्ये आहे. विघ्नेश वशिनीकर, पहिल्या दिवसामध्ये या खेळाडूनं एका चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होती अंतिम सामन्यामध्ये, तेव्हा काढून दिली नव्हती. तोच विघ्नेश सुद्धा या मॅच मध्ये खेळताना आपण पाहतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव गेला. एक षटकार आल्यानंतर श्रेयश लगातार 2 चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक वाईटची धाव जरूर आली, परंतु 3 चेंडू मध्ये फक्त 7 धावा. आणि 4 षटकांचा सामना म्हटला तर मागच्या मॅच मध्ये तुफान झंझावात आपण बघितला साहिलचा, परंतु या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक थोडीशी बॅकफुटला येणारी फलंदाजी आपण पाहतोय. निश्चितच एक ठराविक आकडा, निश्चितच 50-55 धावांचा आकडा हे टार्गेट ठेवणं गरजेचं असेल श्रेयस या मॅच मध्ये. नक्कीच समोर असणारे 2 कर्णधार कॅप्टन टू कॅप्टन आपण बॅटल पाहतोय. पुढचा चेंडू स्वप्नील याचा पुढचा चेंडू अगदी कहीं पे निगाह कहीं पे निशाणा या ऋषी याचा. खरं तर ऋषीच्या खांद्यावर पूर्णपणे मदार असेल. समाधान सर, आपण जसं वक्तव्य केलं होतं की
सुरुवातीला ऑप्शन झाल्यानंतर थोडीशी कमजोर वाटली होती टीम, परंतु स्वतःच्या मनगटाच्या जोरावर किंबहुना स्वतःच्या नेतृत्वाखाली या टीमला इथपर्यंतची मजल मारून देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. निश्चित बक्षिसासाठी पात्र हा निश्चित संघ ठरला, पण कुठली ट्रॉफी उचलणार हे आपल्याला थोड्या वेळामध्ये समजेल. या वेळेला मोठा प्रहार चालाय, षटकार येतोय मिड विकेटच्या वरनं, परंतु ऋषी जेव्हा बॅटिंग करून गणपती संघाचा हा सध्याच्या घडीला चिरनेर गावचा मित्र म्हणेल हा एक महत्त्वाचा फलंदाज आहे. म्हणजे विवेक हातनोलकर, साहिल चव्हाण म्हणा, ऋषी नारकर यांच्या हातामध्ये चिरनेरच्या क्रिकेटचं भविष्य आहे. परंतु काही वेळेला बॅटिंग करत असताना सिंगल डबल धावा कधी कधी घेत नाही. म्हणजे आमचे जे फलंदाज आहेत ते बऱ्याच वेळेला 4 ते 5 धावा इनिंगमध्ये कमी करतायत. आणि ह्या चेंडूवर जर षटकार मारला तर संदीप गोंधळी, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, माजी क्रिकेटपटू, यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय. सर सानव वॉरियर्सच्या कोणत्याही खेळाडूनं जर अर्धशतकीय खेळी केली ना तर सुशांतजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची नकद राशी असेल. सानव वॉरियर्स टीमच्या येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ही सुवर्ण संधी आहे. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहू शकता 13 आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, या यष्टीरक्षक येतोय, मोठा मासा गळाला लागला जातोय. ज्या फलंदाजानं या लीग मध्ये हाहाकार माजवला होता त्या फलंदाजाला 2 षटकार खाल्ले जरूर, परंतु शेवटच्या चेंडूवर अगदी तंबूचा आश्रय दाखवलाय. त्याचबरोबर समाधान सर स्वतः कर्णधार सुद्धा आहे. स्वप्नील म्हात्रे एक उत्कृष्ट षटक हाताळलं, यशस्वी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ज्या विकेट साठी केला होता अट्टास, अगदी त्या विकेटला सरते शेवटी तंबूचा आश्रय दाखवलाय. तत्पूर्वी या आयोजनासाठी खर तर ज्यांना आपल्या भारताचा हार्दिक पांड्या म्हटलं जातोय असं टेनिस क्रिकेट विश्वातील विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या मॅन फ्रॉम दिघोडे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. खरं तर ISPL ला त्यांची मॅच असल्या कारणानं त्यांना येणं शक्य झाले नाहीये, परंतु ब्रह्मधोनीच्या माध्यमातून त्यांनी या लीग साठी शुभेच्छा दिल्या, त्यांचं सुद्धा आम्ही अगदी स्वागत करतोय. श्रेयश, ओमकार पाटील जर लगातार 2 षटकार मारले तर नंदू गावडे एक काँग्रेसचे युवा नेते यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा पाहतोय आपण 1/13. समाधान सर 13 आकडा म्हटल्यानंतर भारतीय क्रिकेटसाठी अशुभ मानला जायचा, आज ते मला तो वाटतं सिद्ध होताना सुद्धा पाहायला मिळते. कारण ऋषी नारंगीकर सारखा एक मातब्बर फलंदाज 13 धावसंख्या धावपट्टावर असताना माघारी परततोय. खरं तर मोठी विकेट होती, आता षटकारासाठी बक्षीस लावली आहे जरूर, पण मी तर म्हणे ऋषी बाद झाल्यानंतर धावा येणं महत्वाचं आहे. कुठूनही आला तरी चालतील, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. अजूनपर्यंत संघाचा एक आक्रमक दर्जाचा खेळाडू अजिंक्य ठाकूर हा मैदानावर आहे. अजिंक्य ठाकूर मागच्या 1-2 वर्षामध्ये रेग्युलरली खेळताना दिसला नाहीये, परंतु त्याच्याकडे जबरदस्त ॲबिलिटी, क्षमता आहे त्याच्याकडे. तो सुद्धा सध्याच्या घडीला सानव वॉरियर्सचा आकडा म्हणजे धावांचा जो आकडा असेल तो 50च्या पार किंवा 40च्या पार निश्चित नेण्याचा प्रयत्न करील. ओमकार पाटील हा सुद्धा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, परंतु त्याची धीमी फलंदाजी बऱ्याच वेळेला कधी संघासाठी धोकादायक ठरली. परंतु आता त्याच्याकडे 17 चेंडूंचा खेळ या दोघांकडे अजून बाकी आहे आणि 17 चेंडू पुष्कळ आहे त्या मॅचमध्ये 50-55चा आकडा गाठण्यासाठी. धाबा झाल्यात पहिल्या षटकातील, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेर 1/17. गोलंदाजी मार्कर विनय गोंधली, यंग टॅलेंट चिरनेर कातलपाडला मधले हे वडील अरुण गोंधू यांनी चांगला क्रिकेटचं प्रदर्शन केलं होतं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज विनय गोंधू एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सध्या महाराष्ट्र किंग्समध्ये खेळतोय. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर जातोय. पंच संदीप पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला आमचे माळी सर. पंचांची भूमिका सुद्धा छान आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. असला कुठलाही एक सुद्धा डिसिजन की तो फलंदाजांच्या किंवा गोलंदाजांच्या विरुद्ध गेला नाही. एक छान पंचगिरी. सर्व जो पंचांचा पॅनल आहे ना श्रेयश, छान आहे श्रेयश. नेक्स्ट चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेनं ट्रेवल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर, आणखी एक दर्जेदार येतोय चौकार.
परंतु अजिंक्य आपला गड राखताना पाहायला मिळतोय. खरं तर आठवण होती नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरेने सांगितलं होतं एकतर लढा नाही तर मरा. यावेळेस मात्र अजिंक्य तो लढा देताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बाट मधून आणखी एक येतोय कॉकवरच्या वरतून क्षेत्र रक्षकाच्या मस्तकाला एक युवकांना एक ऊर्जा निर्माण करणारा गीत आपण ऐकतोय. खरं तर 7 धावसंख्येच्या सैन्य संघ वधारला जातोय 27व्या घरात. यावेळेस आणखी एक नेक्स्ट चेंडू अलॉंग कार्पेट लो खेळला जातोय. कव्हर पॉईंटच्या वरतून चेंडू जातोय. बघता बघता सीमारेषाकडे जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी, परंतु मिळाल्या वेळामध्ये 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये. या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 29च्या घरात 1 बाद 29. मी म्हटलं होतं समाधान सर की ऋषी बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की धावसंख्येवर अंकुश बसवला जाईल का, परंतु अजिंक्य सांगून देतोय की अजूनपर्यंत मी मैदानामध्ये सज्ज आहे. म्हणूनच अंकुश अजिंक्य तेच करतोय जे अजिंक्यला आवडतोय. म्हणून अजिंक्य हा गर्दीत कमी आणि चर्चेत जास्त असतोय. समाधान सर. हॅलो, इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच राजेंद्र भगत. आपण राजेंद्र भगत मैदानामध्ये आहेत. रायझिंग चेंडू असावा, बघूया पंचांचा निर्णय येईल थोड्या वेळात. सध्याच्या घडीला आपण 29 धावा धावफलकावर पाहतोय आणि 6वा चेंडू म्हणजे दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकला गेलाय, परंतु तो वैध आहे अथवा अवैध हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. काही टेक्नॉलॉजी आली. एक काळ असा होता की साऊंड सिस्टीम सुद्धा नसायची, परंतु मागच्या 7-8 वर्षापासून यूट्यूब लाईव्ह जे प्रेक्षक पण आपण पाहतोय, घर बसल्या मॅचचा आनंद घेता येतोय. आणि फेअर डिलिव्हरी, चांगली डिलिव्हरी. तर मित्रांनो 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावफलकावर धावा पाहतोय सानव वॉरियर्स चिरनेर मुळपाडा संघाच्या. 30 धावा या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनय गोंगीनं. धावांचा आलेख प्रत्येक षटकामध्ये वाढला जातो. पहिल्या षटकामध्ये 13 आला होता, एक गडी बाद झाला होता. या षटकामध्ये गडी टिपता आला नाही विनयला, मात्र 17 धावा खर्च केल्यात. हा कदाचित मित्रांनो स्वप्नील म्हात्रेचा चुकीचा निर्णय असेल, कारण विघ्नेश वशिनीकर या गोलंदाजानं मागच्या 3 मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. तो फॉर्मात मध्ये गोलंदाज होता आणि सध्याच्या घडीला आपण ही 2 फलंदाजांची जोडी फोडण्याचं काम फक्त महाराष्ट्र केक्सला करायचं होतं, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये विनयचं थोडंसं खराब षटक 17 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विघ्नेश बहुतेक येतोय, सॉरी निकेतन परदेशी हा एक डाव्या हाताचा गोलंदाज, एक चांगला द्रुतगती मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तर स्टंपच्या जवळ एकदम खेटून मात्र एक्स्टेरेशन पाहायला मिळेल प्रसाद म्हात्रे याच्याकडनं. स्वप्नील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जवळ लगभग डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग करतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड ऑफ डीप मिड बॅकेट शॉर्ट फाईन लेग शॉर्ट कव्हर पॉइंट असं फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतो. आणि निकेतनचा पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील सुरेख चेंडू, सुरेख एक्स्टेरेशन. अंडर स्लाइड्स विकेट किपिंग करणं सुद्धा कठीण काम आहे श्रेयश. येस नक्कीच सर. गोलंदाज ट्रॅकवर आलेला गोलंदाज हा निकेतन आहे. आम्ही जेव्हा अंडर 19 मोठीजीकडून खेळत असताना चिरनेर संघाचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूकडे विनंती असेल जनरेटर, छोटा जनरेटर तिथे डिझेल टाकायचं आहे. ऑपरेटरना सूचना असेल आपण छोट्या जनरेटर जवळ यायचं आहे. श्रेयस. समाधान सर, जेव्हा आम्ही अंडर 19 मोठीजीकडून खेळत असायचो तेव्हा चिरनेरचं प्रतिनिधित्व या खेळाडूकडे असायचं, परंतु क्रिकेट हा प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट. क्रिकेट सातत्याने जर खेळत राहिलात तर क्रिकेट तुमच्याकडे राहील, अन्यथा तुमच्यापासून क्रिकेट सुद्धा दुरावला जाईल. यावेळेस 3 तिगाडा काम बिगाडा आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूसाठी धावतात. बघता बघता 3 धावसंख्या सुद्धा पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. जिथे कदाचित एकही धावसंख्या झाली नसती तिथे क्षेत्ररक्षक थर्डमॅनला असलेला आपला क्षेत्ररक्षक फंबल होतोय. यावेळेस बघता बघता 3 धावसंख्या पळून काढल्या जातात. 3 धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 33च्या घरात. निकेतन आलाय गोलंदाजच्या ट्रॅकवर. तेव्हा खरं तर तसं डावकुऱ्या हाताचा गोलंदाज त्याचबरोबर फलंदाज एक आक्रमक होता, परंतु माणसाकडे जेव्हा समाधान सर जिम्मेदारी येते ना
तेव्हा बऱ्याचशा गोष्टी हातातून निसटत जात असतात. कदाचित त्याचाच असर, त्याचाच प्रभाव या निकेतनवर पडला असावा. यावेळेस तिसरा चेंडू फेकला गेलाय, सुरेख चेंडू. पहिला निर्धाव फेकला, दुसऱ्यावर 3 धावसंख्या. तिसरा चेंडू निर्धाव फेकलाय, पुन्हा एकदा चौथा चेंडू. यावेळेस थोडासा फुटवर्क आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. सुरेश, या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक होतंय. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा गेल्यात. चांगलं कमबॅक करतो गोलंदाज निकेतन महाराष्ट्र केक संघ सुद्धा. स्वप्नील म्हात्रे हा एक लकी खेळाडू राहिलाय. निश्चितच स्वप्नील म्हात्रे जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असतो ना तेव्हा चांगली कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते. निकेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा, त्या मात्र ओव्हर पेस चेंडू, याला खरपूस समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला जातोय 6 धावांसाठी. बॅट मधून षटकार लगावला गेला. हा खरा म्हटलं तर समाधान सर ओमसाई ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आपण ज्या स्वप्नीलचा उल्लेख केला, मी तर म्हणेन राजेंद्र भगत सर एक लकी स्पोर्ट्समॅन आहेत. कारण राजेंद्र भगत सर जिथे ना मग तिथे आयोजन सुद्धा सुरेख असतोय. या वेळेस मात्र नियोजन सुद्धा सुंदर. त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्याकडे चेंडू गेला, परंतु चेंडूचा वेग खूप होता, चांगला फटका. आज ओमकार खेळतो, परंतु एक काळ असा होता, आपण 10 वर्षाच्या जर पाठीमागे गेलो ना तर ओमकार पाटील आणि अविनाश नारंगीकर या जोडून धुमाकूळ घातला होता. एक लगातार 7 स्पर्धा आमच्या अर्जुन 11 मंजी स्पोर्ट्स त्या संघ जो खेळतोय त्या संघाला जिंकून दिल्या होत्या. परंतु खरोखरच अविनाश नारंगीकरला आम्ही मिस करतोय. बऱ्याच गावामध्ये मॅच बघण्यासाठी जातोय, चिरनेचा संघ असतोय, तेव्हा बरेच जण नाव काढते की अविनाश कुठे आहे. आज खरंच अविनाशची आठवण येते. अविनाशने क्रिकेट सोडायला नव्हतं पाहिजे. आणि यावेळेला ओमकारनं पुन्हा एकदा चेंडू मारलाय, चांगला प्रयत्न केला होता विनयनं, मात्र पुन्हा एकदा 6 धावा. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या होत्या. नंतरच्या 3 चेंडूचा तर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 16 धावा, म्हणजे या षटकामध्ये तब्बल 19 धावा. 13 महाराष्ट्र केक संघासाठी हे आव्हान थोडंसं अवघड होईल. श्रेयश, नक्कीच 3 षटकांचा वाजविकेट संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 49 आहे, 1 धाव कमी अर्धशतका. सुरुवातीला समाधान सर आपण उल्लेख केला होता की ज्या कमबॅक करणाऱ्या षटकाची आवश्यकता होती ना महाराष्ट्र केक या टीमला, अगदी ती कमबॅक करून दिला जातोय का निकेतनच्या माध्यमातून. परंतु क्रिकेट सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. उर्वरित 3 चेंडूचा असा भरपूर समाचार घेतलाय की या 3 षटकांपैकी हायएस्ट स्कोर ज्याच्या षटकातून गेलाय तो निकेतन आहे. 19 धावसंख्या खर्च केल्यात. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहू शकता 49 लगावल्या गेल्यात. म्हणून असं म्हटलं जातं समाधान सर की क्रिकेटमध्ये जर तरला थारा दिला जात नाहीये. यावेळेस आपण त्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहू शकता की ज्या गोलंदाजाने पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावसंख्या खर्च केल्या, अगदी त्याच गोलंदाजावर पुढच्या 3 चेंडूवर असे हल्ले चढवलेत की धावसंख्या तब्बल 16 उर्वरित 3 चेंडूवर कुठून काढल्यात. 19 धावसंख्या आणि सांघिक धावसंख्या 49. यावेळेस नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी का घेतली असावी ऋषी नारंगीकरनं सुरुवातीला प्रश्न पडला होता. परंतु आपण जर उर्वरित शेवटचे 2-3 सामने जर पाहिले असेल ना समाधान सर, तर चेसिंग होणं खूप डिफिकल्ट झालं होतं. म्हणूनच कदाचित ऋषी नारंगीकरनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि समोरच्या टीमला गोलंदाजी दिली. परंतु नितीन भानुगडे पाटील सरांचं एक सुंदर वाक्य आहे की आयुष्यात यशस्वी कोण होतं, जो योग्य निर्णय घेतो तो नव्हे तर घेतलेला निर्णय हा योग्य कसा होता ना, हे जे खऱ्या अर्थानं सिद्ध करून दाखवतात ना आयुष्यात, खऱ्या अर्थानं ते मित्रांनो यशस्वी होतात. समाधान सर, निश्चितच 4थ्या षटकाला सुरुवात होते. 4थ्या षटकामधील पहिला चेंडू विघ्नेश या चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या 50 वर अर्धशतक. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कदाचित या मॅच मध्ये मी तर म्हणेन स्वप्नील म्हात्रेचं थोडंसं प्लॅनिंग चुकलं, कारण सध्याच्या घडीचा जो गोलंदाज आहे तो पहिल्या दिवसामध्ये या गोलंदाजानं तुफान टिचून अगदी मारा केला होता. या गोलंदाजाला कदाचित 3ऱ्या किंवा 2ऱ्या षटकामध्ये वापरणं माझ्या मते गरजेचं होतं, परंतु 4थं षटक वेळ झाली. परंतु आता महाराष्ट्र केकने ठरवायला पाहिजे की कमीत कमी 60च्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. 60+ जर स्कोर झाला ना तर हे आव्हान जड होईल. नक्कीच समाधान सर, आयुष्यात कैकदा योग्य निर्णय योग्य वेळीच घेणं खूप आवश्यक असतो. अन्यथा परीक्षा झाल्यानंतर अभ्यास करण्याला काहीच अर्थ उरत नाहीये. यावेळेस मी तर म्हणेन महाराष्ट्र केकच्या टीमला एवढंच सांगेन की प्रतिस्पर्धी संघ जर आपल्या यशाचे दरवाजे बंद करण्याचं काम करत असेल ना तर त्यांना सुद्धा दाखवून द्या की त्या दरवाजाला कडी ही दोन्ही बाजूने असते.
यावेळेस आणखी एक फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धावसंख्या पळून काढली जाते. या एकेरी धावसंख्येनं धावफलक पोहोचला जातोय 51. अर्धशतक यावेळेस ओलांडले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सानव वॉरियर्स टीमला खरं तर ऑप्शन झाल्यानंतर काही काना वाटलं असेल की टीम थोडी लो आहे का, परंतु सानव वॉरियर्स सुनके फ्लावर समजा है क्या, फायर है मैं फायर. यावेळेस नक्कीच कॅमेरामॅन खरं तर यावेळेस म्युझिक हवा असायला होता. मोये मोये. एक धावसंख्या बोलून काढली जाते. आणखी एक एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 52च्या घरात. निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा खरं तर समाधान सर गोल्डन षटक होईल का? 4 चेंडूमध्ये 3 धावसंख्या. कारण आपण जर मागच्या 2 ते 3 मॅचेस पाहिल्या असेल ना समाधान सर, तर प्रत्येक शेवटचा षटक हा गोल्डन षटक वेगळा गेलाय. यावेळेस तोच गोल्डन षटक त्या गोलंदाजाचं नाव आहे विघ्नेश वशिणीकर. खरं तर समाधान सरांनी उल्लेख केला होती या गोलंदाजाला अगदी लवकर गोलंदाजच्या ट्रॅकवर आणणं खूप आवश्यक होतं, परंतु कर्णधारानं थोडाफार निर्णय मी तर म्हणेन चुकीचा घेतलाय. धावसंख्या पाहतोय 53च्या घरात. निर्णय शेवटचा चेंडू. किती धावसंख्या उभारल्या जाईल? एखादा मोठा फटका. यावेळेस चेंडू जातोय राजेंद्र भगत सरांकडे. कैकदा आपल्या तिरंगा पतपेटीमध्ये कॅश मोजत असताना ती कशी पकडावी याची अनुभव पुरेपूर आहे, म्हणूनच चेंडू पकडला जातोय. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 54च्या घरात आणि 55 धावसंख्येचं एक चांगलं आव्हान प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवलंय. फक्त 5 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलाच विघ्नेशनं. कदाचित ह्या गोलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये वापर करणं गरजेचं होतं, कारण ही स्पर्धा आहे. सानव वॉरियर्स संघाकडे एवढी मोठी बॅटिंग लाईनअप नाही आहे आणि पहिल्या षटकाच्या 6व्या चेंडूवर म्हणजे लास्ट चेंडूवर ऋषी बाद झाल्यानंतर ओमकार आणि अजिंक्य सारखे 2च टाईट फलंदाज त्यांच्यामध्ये होते. आणखीन एक विकेट करून मॅचमध्ये डायरेक्ट यायचं होतं, परंतु स्वप्नीलचा निर्णय माझ्या मते कदाचित चुकला. परंतु एक सार्थ विश्वास विघ्नेशच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 5 धावा खर्च केल्यात. विजयासाठी आता धावा हवे असतील 56 धावा. 55 टू नाही 54 धावा झाल्यात. महाराष्ट्र केक संघाला सूचना असेल आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे. चला महाराष्ट्र केक टीम लाईनअप करून यायचं आहे. अभिमानाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र केक टीम आपण लाईनअप करून यायचं आहे. स्वप्नील मात्रे यांना विनंती आहे. महाराष्ट्र केक संघ आपण मैदानामध्ये जाताना दिसतोय. ऋषी आहे. मुन्ना पाटील, मी तर म्हणेन मुन्ना पाटील वर सर्वात जास्त या मॅच मध्ये भिजता असेल. रणजित पाटील सुद्धा मॅच मध्ये गेलाय. बहुतेक प्लेइंग 11 मध्ये रणजित पाटील दिसतोय आज. विनय मुंबईकर काल आपण बघितला की सौरभ गांगुलीने ज्या वेळेला इंग्लंडला टी शर्ट काढला होता तसाच काल टी शर्ट काढला होता. ऋषीने सुद्धा काढला होता. दादांची आठवण करून दिली होती का? दादांची आठवण करून दिली होती. इंग्लंडच्या लॉर्डच्या मैदानावर दादानं ती आपली दहशत पसरवली होती. खरं तर या मैदानावर सुद्धा पसरवली गेली. सुरेश, या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीज कोण जिंकणार? परंतु मी आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो, 1992 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला गेला आणि तो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जगामधला एकमेव खेळाडू न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो यानं पहिला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला होता 1992च्या वर्ल्ड कप मध्ये. आणि निश्चितच एक मोठा दिग्गज खेळाडू. आज ही न्यूझीलंड संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वकप जिंकू शकला नाही. फायनलला जाऊन सुद्धा काही जिंकला नाही ना. नाही आहे. इंग्लंडचं स्वप्न होतं. इंग्लंडचं स्वप्न मात्र मागे पूर्ण झालं. भारत अजून 50 वर्ष तरी विश्वकप जिंकणार नाही माझं भक्कीत आहे. कारण भारतामध्ये दिग्गज फलंदाज आहेत, परंतु टायमावर सगळ्यांची घसरगुंडी होते. मित्रांनो, जातो मैदानामध्ये 55 धावांचा आव्हान असेल. 2 पंच मैदानामध्ये पंचांची एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. श्रेयसचा एक भारदस्त आवाज सुद्धा आपण पाहतोय आणि आमचे भाचे की त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा गोडवा एक जबरदस्त आहे असे विपुल पाटील. विपुल या आपण सुद्धा. नक्कीच विपुल पाटील सर प्रसाद भोईर सर अगदी एवन जोडी आहे. निश्चित मी जेव्हा समालोचन करायचो, मी 1995च्या आसपास समालोचनाला लागलो, त्यावेळेला प्रशांत खारपाटील आणि समाधान रेवसकर ही आमची एक जोडी असायची. समय की बात है. सानव वॉरियर्स आपल्याला सूचना असेल, पंचांना सूचना असेल की आपण टाइम अलर्ट करायचा आहे, अन्यथा 20% रक्कम कापली जाईल आपल्या मानधनामधून. तुम्हाला सुद्धा उशीर होतोय आणि सगळ्यांना विनंती असेल, टीमला विनंती असेल
की विकेट पडल्यानंतर सगळ्यांनीच एकत्र येऊ नका. येस, वारंवार शॉर्ट मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल, कारण आणखी एक शेवटचा सामना खेळवायचा आहे घडी. आणि सुरेश, मी डी.वाय. पाटील 1-2 सामने बघितले IPLचे, त्यावेळेला जवळजवळ 10 ते 15 वेळेला आतमध्ये 12वा खेळाडू येत असतोय, परंतु विकेट गेल्यानंतर एखादा 12वा खेळाडू आतमध्ये जातोय, 13वा खेळाडू आतमध्ये जातोय, आपल्याला कॅमेरामध्ये दिसत नाही. परंतु इथे एक विकेट गेली की सगळे 11 जण गोला होतात. हा काहीसा प्रयत्न आपण करू नका, कारण वेळ सुद्धा कमी आहे. त्याचबरोबर समाधान सर, मी या दोन टीम्सला, त्याचबरोबर फायनलला गेलेली टीम आहे त्या टीमला सुद्धा अगदी विनंती करेन की संयोजकांना सहकार्य करायचं आहे. जनरेटर मधील ऑइल, डिझेल अगदी जोपर्यंत पुरेसा आहे, आणखी पुरवला जाईल याच्यामध्ये तील मात्र शंका नसेल. स्पीड अप करायची आहे. श्रेयश विनय गोंधळी मैदानामध्ये गेला आणि त्याच्या जोडीला गोलंदाज आमचा एक आदिवासी समाजाचा आमचा बांधव धोनी कातकरी पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. हे दोन्ही फलंदाज पहिल्या दिवसामध्ये चालले होते. जबरदस्त सांघिक खेळ आम्ही पाहिला होता आणि तशीच जर बॅटिंग झाली तर 55 धावा सुद्धा सहज काढतील. परंतु मागच्या सामन्यामध्ये आपण जर संकल्पना अश्वथ वॉरियर्स अभिनव चिरणे टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर 55 धावसंख्या उभारताना अगदी नाकिनवाला पराभवाच्या छायाला गेले होते. परंतु यावेळेस तोच आकडा आहे, परंतु टीम वेगळ्या आहेत दोन. यावेळेस काय घडणार? क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु क्रिकेटला यावेळेस पुन्हा एकदा उत्तरार्धाला सुरुवात होते. ऋषी नारंगीकर येतोय ओलंदच्या ट्रॅकवर. आयड मोर द विनय आहे स्ट्रायकिंगला. 12:10 झालीत. निश्चितच 1-1.5 वाजणारच. त्याच्यासाठी टाइम वाचवा, कारण पंच सुद्धा लांबणं आलेत, स्कोरर सुद्धा लांबणं आलेत, त्यांना सुद्धा घरी जायचं आहे. विकेट पडल्यानंतर आपण एकत्र होऊ नका. पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. ऋषी नारंगीकर गोलंदाजी मार्कवर आहे, तर विनय गोंधळी रिव्हर्स फटके म्हणजे स्विच हिटचे फटके मारण्यामध्ये माहीर आहे, परंतु तशा फटक्यांची सध्याच्या घडीला गरज नाही आहे. 55 धावांचं भलं मोठं टार्गेट म्हणावं लागेल. ऋषी विनय धोनी कातकरी तर मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेच. विपुल 55 धावांचा आव्हान असेल. सुरुवात चांगली पाहायला मिळते. ऋषी नारंगीकर हे नाव सुद्धा चर्चेमध्ये राहिलंय. उरण टेनिस क्रिकेट असेल, रायगड टेनिस क्रिकेटमध्ये एक नावाजलेला हा गोलंदाज आहे आणि आपल्या नावाची एक वेगळी छाप त्यानं सोडल्या. समोर ऑन द स्ट्राईक आपण विनयला पाहू शकतो. स्विच हिटचा फटका, रिव्हर्सचा फटका, सजवला चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क, लगावला हा पहिला षटकार. विनयच्या बॅट मधून आलेला हा पहिला रिव्हर्सचा षटकार पाहायला मिळतो. दुसऱ्या सत्रातील संकल्प भगत यांनी आपण चेंडूची पूर्तता करावी. अतिशय एक चांगला संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सानव वॉरियर्स संघ खेळताना पाहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुशीलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सानव वॉरियर्स आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या संघाची सुरुवात सुद्धा पाहायला मिळाली. जिथे धावा उभारल्या त्या म्हणजे 54 आणि 55चं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे महाराष्ट्र केक संघासमोर. थोडीशी गुलाबी थंडी जरूर जाणवत्या. मध्यरात्रीच्या 12:12 होत्यात. ऋषी नारंगीरचा हा नेक्स्ट बॉल नो मॅच मध्ये शूट ट्रॅव्हल झालाय. चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाले. 2 रन्स कंप्लीट केले जातील आणि षटकारानंतर 2 धावा येताना सुद्धा पाहायला मिळाल्या. अॅटमॉस्फिअरचा जर विचार केला तर अगदी आता 30 सेल्सिअसच्या अगदी कमी थोडस वातावरण तापमान. आणि विपुल चिरडण मधली सर्वात कुलेस्ट पेस्ट आहे, म्हणजे एकदम गारवा इथे नेहमी असतोय. मिनी महाबळेश्वर आपण म्हणू शकतोय. निसर्गरम्य असं वातावरण. लवकरात विस्फोटक फलंदाज विनयचा आणखी हा प्रयत्न स्विच हिटचा प्रयत्न होता. यष्टरक्षक गडबडलेत. पंचांचा निर्णय येईल. यावेळी चेंडूवर मिळाल्या जातील त्या 4 धावा.
आतमध्ये यष्टक्षकाने झेल सोडला, इथे 4 धावा मिळाल्यात आणि धावपटलावर धावा लागले गेल्यात त्या 12 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू ऋषी नारंगीकरचे पहिले 2 चेंडू चर्चेमध्ये राहिलेत, पण त्यानंतर 3 चेंडूवर 12 धावा सुद्धा आल्यात. यावेळचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न LBW स्वरूपात पहिला हादरा लागलाय. इथून बॅटिंग करणाऱ्या महाराष्ट्र केक्स या संघाला आणि महत्वाचा खेळाडू डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विनय. प्रीमियर लीगचे खलनायक आपण राजेंद्र जगन्नाथ भगत यांना पाहू शकतो. एक खेळाडू, एक आयोजक, एक सूत्रसंचालक, एक समालोचक म्हणून या सर्व भूमिका त्यांनी आतापर्यंत योग्यरित्या साकारल्यात. हे स्पर्धेमध्ये होत असताना आमचे परमित्र अलंकार ठाकूर यांनी सांगितलं की राजकीय पटलावर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे लोकप्रिय नेते आहेत राजकीय पटलावर, पण समाज कार्याची बांधिलकी करत असताना महेंद्र शेठ घरत यांना एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे ते पाहत असतात. म्हणून राजेंद्रजी भगत यांची निकटवर्ती आमचे अलंकारजी ठाकूर यांनी सांगितलं की महेंद्र शेठ घरत यांचे सुद्धा फार मोठे योगदान समाजासाठी राहिले आहे आणि तेवढंच मुख्य मी म्हणजे योगदान शिडनी प्रीमियर लीग साठी पूर्णपणे अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांचं पण कौतुक करूयात. निश्चितच अभिनव मित्रमंडळाने एक चांगलं शिवधनुष्य पेळलंय आणि स्पर्धा एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. एक अर्ध्या 1 तासामध्ये ही स्पर्धा संपन्न होईल. मात्र मैदानामध्ये एक 55 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विनयने थोडीशी तुफान फलंदाजी जरूर केली, 12 धावा काढल्या, परंतु विनय ज्या पद्धतीने आउट झाला, विनयकडे जबरदस्त क्षमता आहे, परंतु जवळजवळ 90-95% LBW होतोय तो रिव्हर्स फटका मारताना नेहमी प्रत्येक मॅच मध्ये. तर ह्यावर थोडासा अभ्यास करणं गरजेचं असेल. आपल्या पॅडला चेंडू आदलला नाही पाहिजे. ह्याचं जर नियोजन त्याने केलं ना, ते श्रीनगरसाठी एक चांगला फलंदाज तोही मिळू शकेल. 25 सप्टेंबर 1930 चिरनेरचा जंगल सत्याग्रह झाला होता. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ह्या षटकाचा मानकरी ठरलाय मुन्ना पाटील हा गोलंदाज. या गोलंदाजाकडे सुद्धा एक जबरदस्त अनुभव आहे गोलंदाजीचा. हे षटक महत्वाचं ठरणार आहे या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू दोन्हीकडे मात्र चांगले फटके आहे. तिथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये तिसऱ्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र झेल टिपला गेलाय. कोणी झेल घेतलाय तो क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते आणि अचूकरित्या तो झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अटॅम्प मध्ये झेल घेत असतात. प्रवीण गोंधळे क्या बात. काल पहिल्या दिवसामध्ये सुद्धा एक असा झेल घेतला बाउंड्रीवर. प्रवीण गोंधळे एक सिनियर खेळाडू, खरोखर चांगला झेल घेतला. कारण धोनी सारखा फलंदाज माघारी परततोय. आता मात्र निकेतन परदेशी ह्या खेळाडूकडे सुद्धा जबरदस्त क्षमता आहे, परंतु क्षमता आता मैदानामध्ये दाखवणं आहे. आता मात्र थोडासा मित्र म्हणेन सानव वॉरियर संघ हा सामना 60-40 असा असेल. विपुल प्रेडिक्शन थोडस क्रिकेटमध्ये एखादा अंदाज बांधणं कधी कधी कठीण होत असतं, कारण या क्रिकेटच्या पटलावर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 37 धावा होताना सुद्धा मी पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 1 धावांचा संघर्ष करताना सुद्धा पाहिलं. पण विशेष कौतुक करीन मी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुशीलजी पाटील, सानव वॉरियरची हे सर्वेसर्वा ज्यांनी संघाची बांधणी केली आणि आज यशस्वीरित्या त्यांचं योगदान सुद्धा महत्वाचं राहिलंय. थोड्याच वेळामध्ये त्यांच्या वतीनं सुद्धा एक विशिष्ट अनाउन्समेंट होणार आहे आपल्या संघाकरता. जर हा संघ चॅम्पियन ठरला तर या संघाला सुद्धा एक वेगळं बक्षीस दिलं जाईल. नेक्स्ट बॉल शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. एक वेगळ्या अदा करत असताना आमचे संदीपजी पाटील वायब्रेट अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि इष्ट स्वरूपात दाब आल्यात. सुशीलजी पाटील यांच्या शुभम म्हात्रे यांच्याकडून सानव वॉरियर संघाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद. शुभेच्छा येत असतात आणि गुलाबी थंडी आहे तरी सुद्धा जवळजवळ जर आपण अंदाज बांधला सभाजूंजी तर जवळजवळ आत्ताच्या घडीला 2000पेक्षा जास्त प्रेक्षक अजूनही मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. हे आयोजन आहे आणि चिरनेरची एक वेगळी भूमी आहे, कलाकारांना भरलेली भूमी आहे. महागणपती एक वेगळी ओळख आहे आणि 25 सप्टेंबर 1930 सालीचा लढा ज्या खरं तर गावानं उभारला, या खरं तर मैदानामध्ये आपण जर श्रेयस गेलो आणि एकाग्र मन करून हृदयावर हात ठेवून या मातीचा जर वास घेतला तर त्या हुतात्म्यांच्या रक्ताचा वास अजूनही या मातीला येईल असं हे क्रीडांगण आहे. त्यामुळं लढायला आमच्या गावाने शिकवलं आणि आम्हाला लढणं ठाऊक आहे. ही चिरनेर गावाची ओळख आहे. नेक्स्ट बॉल फुलटॉस आक्रमण झालंय, लॉफ्ट केला फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल
हाईट पॅक चेक केले जाईल ते म्हणजे राजेंद्रजी गरत मॅन फ्रॉम नवीन शेवा ऑन द स्क्रीन. विपुल 1930ला 25 सप्टेंबरला जो निश्चित जंगल सत्याग्रह झाला, मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की ह्या गावामध्ये माझा जन्म झाला. आमच्या चिरनेर गावाचं नाव सुद्धा ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये आहे आणि चिरनेर गाव जगामध्ये भारी आहे. आपण जर जगाचा विचार केला तर जगामध्ये भारत देश भारी आहे. भारतामध्ये आपण राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य भारी आहे. आणि लिगल चेंडू आहे, फलंदाज बाद असेल, पंचांचा निर्णय आला. विपुल अतिशय योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत येत असताना आपण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटची जर आपण चर्चा केली समाधानजी, तर पूर्वीच्या काळामध्ये एवढी तांत्रिकदृष्ट्या खरं तर क्रिकेट अवलत नव्हता, पण अलीकडं युट्यूब आला, त्यानंतर ऑन द स्क्रीन सर्व पंच सुद्धा निर्णय देतात. त्याचा योग्य तो फायदा क्रिकेटमध्ये सुद्धा होतोय. एखादा जर कुशल मोमेंटला असे निर्णय असतात तेव्हा पंच या गोष्टी सुद्धा वापर करत असतात. त्यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात. पनवेल टेनिस क्रिकेट आणि आमच्या उरण पंच कमिटीचं सुद्धा आपण कौतुक करूयात. निकेतन परदेशी माघारी परतोय, त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये फलंदाज गेला आहे प्रसाद. मात्र ह्या खेळाडूचा खेळ बघायला निश्चितच मजा येईल. आणि बक्षीस येते ते म्हणजे सुशीलजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, सानव वॉरियर्सच्या संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये सुद्धा गोलंदाजी करतात ते गोलंदाज मुन्ना पाटील, हे नाव आता चर्चेमध्ये राहील. महत्वाचे विकेट मिळवल्यात. आणखी एक आदरा, बॅक टू बॅक दुसरा आदरा दिलाय महाराष्ट्र एक संघाला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय सानव वॉरियर्स सुशील पाटील यांच्या संघानं. अतिशय चांगला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतो. महत्वाच्या बॅक टू बॅक 2 विकेट सुद्धा मुन्नानं मिळवल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सुशीलजी पाटील यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. सानव वॉरियरचे सर्व संघ मालक विकेट हॅट्रिक साठी 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि विकेट हॅट्रिकचा पुढील चेंडू असेल. सानव वॉरियर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि मुन्ना पाटीलचा हा विकेट हॅट्रिकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण हाताळताना पाहू शकतोय. अतिशय शानदार असं आयोजन, छोट्या या नावानं करता प्रसिद्ध असलेले आमचे सुशील पाटील आणि आज युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांच्या वतीने 3000चा कॅश प्राइज आलाय. विकेट हॅट्रिकचा चेंडू धावपटला, धावा लागले गेले तिथं 55चा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावपटल्यावर पाहू शकताय. चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे सानव वॉरियर्स संघाची. भगवो वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. येणारे 14 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. गुलाबी थंडी आहे, मध्यरात्र उलटून आता चाललंय आणि विचार केला तर या गुलाबी थंडीमध्ये, या ऍटमॉस्फिअर मध्ये, या वातावरणामध्ये या धावा बनवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कसरत करावी लागेल. क्रिकेट असा खेळ आहे, जिद्द, मेहनत या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असले तर तुम्ही यश संपन्न करू शकताय. आणि आता मुन्ना पाटीलचा हॅट्रिकचा बॉल, हा ट्रॅकर बॉल, बॅटची कडा, यस, सुशील पाटील यांच्या वतीने तब्बल 3000चा कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मुन्नासाठी. तीन षटकामध्ये 50 धावा आल्या होत्या, शेवटच्या षटकामध्ये 5 धावा. तेव्हा आपण प्रेडिक्शन केलं होतं की कदाचित हा सामना पुन्हा एकदा महाराष्ट्र एक संघाकडे जाऊ शकतोय. पण क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे, सरड्यासारखा रंग बनवणारा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातंय. आणि आज मुन्नाने एक आपली वेगळी ओळख चिरनेर ग्रामीण टेनिस मध्ये जरूर दाखवली आणि चिरनेर प्रीमियर लीग मध्ये आज वेगळा थरार सुद्धा पाहायला मिळाला. कौतुक करूयात. येणारे आता 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. नेक्स्ट बॉल हलक्यात खेळून काढलाय, पण क्षेत्ररक्षक थोडंसं दूर पाहायला मिळतोय, आउटसाइड ऑफ स्टंप. विशेष कौतुक मी खरोखर करेन की राजेंद्र जगन्नाथ भगत सरांचं राजकीय चिरनेरच्या पटलावर आता वेगळं खरं तर त्यांना पद भूषवते एवढं मी सांगू शकतोय. सातत्यानं समाजासोबत एकत्र राहून एका गावाला एकत्र आणणं फार कठीण असतं. या चेंडू नंतर आपण या गोष्टी सुद्धा चर्चा करूयात. नेक्स्ट बॉल हलक्यात खेळून काढला, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, झेल टिपलाय,
पाचवी विकेट महत्वाचा खरं तर हा गोलंदाज ठरला. मुन्नाची जर गोलंदाजी आवडली असेल सानव वॉरियर्स एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मुन्नासाठी. कमी पाहायला मिळतोय आपल्याला या ऑफिलमध्ये. आता 10 चेंडू विजयासाठी 38 धाबा. 10 चेंडू आणि 38 धाबांची गरज. प्रीमियर लीग असं एक प्लॅटफॉर्म आहे ना श्रेयस की जिथे तुम्हाला चमक्याची एक वेगळीच संधी असते. आणि आपण असं म्हणतो ना की सातत्यानं जो संघ जो एखादा खेळाडू जिथं चांगला चमकण्याची संधी निर्माण होत असते. आणि आपण असं म्हणूयात की गंजणाऱ्याला आपण लोखंड म्हणतो आणि झिजणाऱ्याला आपण चंदन म्हणतो. इथे तुम्हाला झिजावं लागेल. चंदनासारखं जर तुम्हाला नाव ब्रँड करायचं असेल तरी तुम्हाला झिजावं लागेल. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळा कारनामा करायला लागेल. आपल्या गावाच्या समोर आपल्या प्रेक्षक आपल्याला सामना पाहत असतात आणि त्या प्रेक्षकांसमोर आपल्या नावाची जर चर्चा करायची असेल तर या स्पर्धेमध्ये हा कारनामा सुद्धा होऊ शकतो. येणारे आता 10 बॉल आणि 38 धाबांची गरज. समोर बॅट्समन तैनात झालेत. फटका जरूर चांगला आहे. स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. या परिस्थितीमध्ये अशी चेंडू पकड थोडंसं कठीण असतं. विपुल बक्षिसांची खैरात होते. शेवटचं जे षटक असेल सानव वॉरियर्स तर्फे जर अजिंक्य ठाकूरनी षटक टाकलं तर संदीप गुंजळे यांच्याकडून 2000 रुपये बक्षीस. षटक टाकण्यासाठी आता प्रेडिक्शन करतात फक्त. आणि बक्षीस उधारीवर अजिबात नाही आहे. सर्वांना विनंती असेल आपल्याला ते बक्षीस लावायचं असेल अभिजित केनी संदीप गुंजळे किंवा कोणी आमच्याकडे पैसे आणून द्या. इथे उधारी बंद आहे. अनेक अलीकडच्या कालावधी बक्षीस लागले होते. ऑनलाईन बक्षीस सुद्धा आपण पाहत असतो. बऱ्याचशा क्रिकेटमध्ये बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळाली अलीकडच्या कालावधीमध्ये. आताच केंद्रीय मंत्री चषकामध्ये आपण 35 बाईक, एक फुलर. क्रिकेटचा एक दर्जा एक प्लॅटफॉर्म वेगळा आलेला आहे. आणि त्या कालावधीमध्ये अजून मी सांगू शकतो श्रेयस की 2010 साली समीर शेठ मडवी यांच्या 6 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा समाधान रेवस्कर यांनी समालोचन केलं होतं. त्यामुळं हे नाव त्यावेळी सुद्धा ब्रँड आहे.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑन मध्ये फटका जरूर चांगल्या टीम मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. अवघी एक धाव पाहायला मिळेल. आता एकतर्फी सामना जरूर पाहायला मिळतोय. एकतर्फी प्रेम, एकतर्फी क्रिकेटची मॅच किंवा एकतर्फी असलेलं सर्व काही या गोष्टींना काहीच आयुष्यामध्ये महत्व नसतं, पण या मॅच मध्ये थोडंसं एकतर्फीपणा जरूर पाहायला मिळतोय. महाराष्ट्र किंग्स थोडासा बॅकफुटला गेलाय, पण सानं वॉरियर सुशील पाटील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते त्यांचं आपण कौतुक करूयात. काय संघाची बांधणी राहिलंय, अतिशय चांगला फॉर्म त्यांचा पाहायला मिळतोय. फटका जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने आले. ऋषीला आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना थ्रू तेवढाच कमालीचा आला आणि इथून मात्र मिळाला जाईल एकेरी धाव. एकेरी धावनीशी धाव पटलावर धावा लागले गेले त्या 21 21 रन्स. 55चं टार्गेट अगदी आपण म्हणूयात की 4 षटकामध्ये 55 धावा होऊ आणि विपुल आणखीन एक अजिंक्यसाठी बक्षीस. अजिंक्यने षटक जर टाकलं ना तर त्यांचे मित्र चंदन कडू यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये. क्या बात. बघूया पण ती रिस्क घेणार का. 31 धावांची अजूनही आवश्यकता असेल ना. 34 धावांची. 21 झाल्या म्हणजे 34 पाहिजेत. खूप मोठा आकडा पार करायचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये ह्याच ग्राउंडवर मागच्या एका लाखाच्या टुर्नामेंटमध्ये 45 धावा एका गोलंदाजाने दिल्या होत्या. ती पुनरावृत्ती होणार का. आणि श्रेयसने सुद्धा किस्सा छेडला होता की ISPL मध्ये ज्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागली होती, वन साइड हिरो करण अंबालानं जवळजवळ एक षटक टाकण्यासाठी 25 चेंडू टाकले होते माझी मुंबई संघाच्या वतीनं. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. 6 चेंडू मध्ये जेव्हा 6 षटकार आले तेव्हा रुपेश आपला दिघाडीचा आठवत असतो. जेव्हा 6 चेंडू सोदरी जावा आल्या करण मडवी गावठाण आपल्याला आठवत असतो. 6 चेंडू मध्ये अनेक वेळा 6 षटकार मारण्याचा विक्रम अभिजित ठाकूर जवळजवळ 6 वेळा हा रेकॉर्ड त्याने सुद्धा केला. आणि सर्वाधिक बाईक पटकावणारा केतन मात्रे जवळजवळ 35 बाईक 5 बोलर. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये बराचसा एक वेगळा प्लॅटफॉर्म पाहायला मिळाला आहे. ISPLचा आपण जर विचार केला तर 1 करोड रुपये पहिला क्रमांक आणि जवळजवळ प्रत्येक खेळाडूला एक वेगळा प्लॅटफॉर्म सुद्धा क्रिकेटनं दिला. ज्या क्रिकेटची सुरुवात MRI चेंडून झाली होती आणि आज एक वेगळ्या विशिष्ट उंचीवर क्रिकेटला नेलाय, ही एक पसंती आहे. क्रिकेट हा खेळ एक वेगळ्या पातळीवर गेलाय आणि खर तर खरी ओळख भारताची हॉकी आहे, पण क्रिकेटकडे आता लक्ष वेधलंय. जाऊया आपण येणारे 6 चेंडू 34 धावांची गरज. गोलंदाज दाखल होतील गोलंदाजी करण्यासाठी. अजिंक्य आलाय आणि आता मात्र 3000चं बक्षीस आमच्याकडे जमा करा. 5000चं बक्षीस. पण पहिल्या चेंडूवर स्वागत केलं अजिंक्यचं. लगावलं वाईडिश लॉंगॉनच्या वरतून सीमा पार षटकार. साठी 28 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. सामना आता रफ अँड टफ पाहायला मिळतोय. बॅलन्सिंग सामना आहे. या सामन्यामध्ये काही होऊ शकते. असे सामने होताना आपण पाहिलेत आणि या क्रीडांगणावर अशाच मॅचेस साठी हे क्रीडांगण सुद्धा ओळखलं जात आहे. मातोश्री मैदान चिरनेर आणि या मैदानावर अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित चिरनेर प्रीमियर लीग 2024 हे पहिलं थरार आपण अनुभवतोय. महापर्व पाहायला मिळतंय. पूर्णपणे आपण आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करूयात. चिरनेर गाव लोकसंख्येने सुद्धा मोठा आहे आणि कर्तृत्वानं सुद्धा महान आहे. पण येणारे 5 चेंडू 28 धावांची गरज. अजिंक्यचा हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला. इथून आता कमालीची गोलंदाजी करत असताना आपण अजिंक्यला पाहू शकतोय. 5000चा कॅश प्राइज पहिल्यांदा आमच्याकडे जमा करा. जे बक्षीस लगावले गोलंदाजीसाठी फक्त षटक हाताळण्याकरता हे बक्षीस होतं. येणारे आता 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये यावेळचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी अजिंक्यची पाहायला मिळते. मेगा फायनल मध्ये आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करत असताना ओव्ही रायडर संघ मेगा फायनल दाखल झाला आणि इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि इथून जो संघ पराभूत होईल तो मात्र 3ऱ्या क्रमांकावर त्या संघाला थांबावं लागेल. चिरनेर प्रीमियर लीगचा थरार एक वेगळी स्पर्धा. ओव्ही रायडर संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहा विनंती केली जाते. साहिल चव्हाण यांना आपण या व्यासपीठावर. यावेळचा चेंडू लेट कटचा फटका जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 रन्स कंप्लीट केले जाते आणि या सामन्यामध्ये आता वर्चस्व गाजवलंय. विशेष कौतुक आम्ही करू की भारतीय जनता पार्टीची युवा नेते
दमदार व्यक्तिमत्व सुशील शेठ पाटील यांचा हा संघ अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि मेगा फायनलच्या दिशेने आता हा संघ रवाना होताना पाहायला मिळतो. अजिंक्यचं कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळताना आपण या गोलंदाजाला सुद्धा पाहू शकतोय आणि मेगा फायनलच्या अगदी दिशेनं वेगवान कामगिरी करत असताना सुशील पाटील यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सानो वॉरियर्स पाहायला मिळतो. अजिंक्यचं षटक, शेवटचा लास्ट बॉल आणि या चिरनेर प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनल मध्ये सानो वॉरियर्स संघ दाखल झाला. अभिनंदन सुशील पाटील आणि संपूर्ण टीम.